पैठणमधील मोर्चामध्ये मनोज जरांगे बोलत आहेत. थेट जाऊयात. धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली. या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता. जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता. तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं की जर पोलीस स्टेशनमध्ये आरेरावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागली आणि आपण जर बोललो नाही तर तसाच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होतं. तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला बोलायचं नाही. काय चूक केली? वंजाराला धमकी दिली का? कुठल्या धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला? अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते. आमचे रक्त पवित्र आहे. आम्ही नाही जातीवाद करत. आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही. होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. जातीवाद हे आम्हाला शिवत नाही. तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागला धनंजय मुंडे. तुझं पाप झाकायसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय. ओबीसीचा काय संबंध त्याच्यात? खून करणार तुम्ही, पापी बनणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार. आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही, पण गुंडाला सोडणार नाही. माझ्यावर किती केसेस केल्या, आता केसेसचा सपाटा उठलाय माझ्यावर. पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या यासाठी लावली. त्याला भय नाही, मी इथे केसेला पिचल घेत असतो. असं 1000 केसेस केल्या ना, संतोष भैयांना न्याय देण्यासाठी माझ्यावर 1000 केस झाल्या तरी मनोज जरांगे मागे सरकणार नाही. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती हे शंडाच्या टोळ्या उभा राहिल्या आणि गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे, मनोज जरांगे हटत नाही. काय केस तुला काय करायचे? गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करू शकत. मी न्यायासाठी लढणार आहे, पण मी जातीवाद करत नाही. तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव. तू खोलात चाललाय, तू फसत चाललाय, तू फसणार आहे. आता तू मला खेटलाय, आता बघतो तू होती. तो हे इतके मॅटर येतं परळीपासून मुंबईपर्यंत. पठ्ठ्या 25 तारखेचं उपोषण होऊ दे, तुला कचकच दाखवतो. आता मनोज जरांगे कसं आहे मागं लागत, माझ्या नादाला लागत. मी त्यांच्यावर त्यांना अर्ध ध्यानात राहिलं, मी बी अर्धा गेलेलोच. मी बी काय सुईचा नाही. मी 25 दिवसात त्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का? तोंड सुद्धा नाव घेत नाही तुझ्यासारखं नासक्याचं. आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही. असल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेत आम्ही. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाडमुठेत. अरे मराठी लाडमुठेत लय जायलेत मग मागा लागल्यावर. तू काय तर कोणत्या झाडचा पाला आहे, पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं. इथं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. गुंडाला बी बोलायचं नाही का? त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो. आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो. तुमच्या जातीचा काय संबंध त्याच्याशी? आरोपी तो आरोप. मी एकदा उपोषण 25 तारखेचं संपलं, माझ्याकडे जे गाबाळी, मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळत होतो गाबाळा. तुमच्याकडे एक माणूस गाबाळ सांभाळायला पट्ट्याकडे लय मोठे आणून द्यायला लागले. इंग्लिश सोडून देतो, मराठी धरतो. याचा भुकटा कुठे येतो मी बी. आता तो नादी लागलाच ना, त्याचं थोपडं नाव घेतलं नाही राव मी. 20-25 दिवस झालं तो मंत्री होय, आमदार होय, सरपंच होय, नाही तिकडे वाड्यावाड्याने हिंड. मला घेणं काय तू? आणि तू कोणता तीर माऱ्या लागून गेला? मी मुजीत असतो का तुझ्यासारख्याला? तू कोण तीर माऱ्या लागून गेला? तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय
ते कसले बदगी उठीत किनळ लागलेले शेळीचे शेपट आणि ते बोलते हे असं करतो आणि तसा करतो. अरे मी किती किलोचा आहे त्यांना विचार. कसा फेसफूट पाडा होता त्यांचा दोन्ही हाताने पुशीत होती. इतका जिप्पा बाहेर पाडल्या होत्या. काय सांगू काय बोलावं. आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो. पैठणच्या मोर्चामधून मनोज जरांगे पाटील बोलत आहेत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा हा सुरूच राहील असं त्यांनी सांगितलंय. संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच पाहिजे. धनंजय मुंडे यांचे लाभार्थी आरोपीला साथ देत आहेत असा थेट आरोप सुद्धा त्यांनी केलाय. जातीवाद मी कधीही केलेला नाही पण आरोपीला सोडणार नाही असा इशाराच त्यांनी दिलाय. मुंडेंच्या लोकांकडून धनंजय देशमुख यांना धमकी देण्यात येते असा आरोप सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. धनंजय मुंडे तुम्ही आता खोलात जाताय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे पाप झाकण्यासाठी ओबीसींना पुढे करतायत असा दावाही जरांगे पाटलांचा आहे. दरम्यान काल संभाजीनगरमध्ये ओबीसींचा मोर्चा झालेला होता आणि त्याच मोर्चातनं लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर थेट निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला सुद्धा आज मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाठीशी शेवटपर्यंत त्या वैष्णवी लिकीनं आपल्याला हाक दिलेली. सगळ्या ताकदीनं न्याय मिळेपर्यंत त्या पाठीशी उभा राहा. सूर्यवंशीच्या पाठीशी उभा राहा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हॅलो. तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी पाठीशी राहा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण आंदोलकांना केलेलं आहे. धनंजय मुंडे तुम्ही आता खोलात जाताय असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलंय. 25 तारखेचं उपोषण झालं की मुंडेंना मी काय आहे हे दाखवतो असं सुद्धा इशारा त्यांनी दिलाय.